afternoon, sir. गुड आफ्टरनून. Very good afternoon, sir. तुमच्याकडे सर्वांकडे पीडीएफ आहे का? पीडीएफ मॅन्युअलची. हॅलो. परत एकदा ओपन केमिस्ट्री मॅन्युअल. सी पेज नंबर 17. कोणती पीडीएफ? केमिस्ट्री मॅन्युअल. सर आमच्याकडे नाही. सर कोणाकडे एक बार नाही? दिखाओ ना आपके स्क्रीन पे. ओके, 1 मिनिट. सर पॉलिमरच्या ग्रुपवर पाठवा आहे ना. सर. यस. विच ग्रुप? पॉलिमर. पॉलिमर. तुम्हाला दिलेली नाही का? नाही सर. ओके. तिचे प्रिंट काढावं लागतील का सर? नाही. पॉलिमरच्या ग्रुपवर ते मॅन्युअल कसं लिहायचं सर? सांगितलं ना लास्ट टाइम. पॉलिमरचे स्टुडंट आहे का तुम्ही? यस सर. पीडीएफ सेंड केली मी. एक मिनिट सर. नाही आली सर. पॉलिमरच्या ग्रुपवर नाही आली. सेंड केली मी. आहे का? नो सर. हो सर. फर्स्ट इयर पॉलिमर केमिस्ट्री. सर मेकॅनिक. सर आली सर आली. मेकॅनिकलच्या ग्रुपवर दिलेले ना मेकॅनिकलच्या मुलांना. हो सर. पुन्हा एकदा पाहिजे का? हो सर. हो सर. हो सर. ऑलरेडी कोणीतरी सेंड केलेली आहे ना. यस सर. यस. सी मॅन्युअल पेज नंबर 17. Today's practical number 2. Write down practical number 2. नोटबुक मध्ये लिहायचं आहे तुम्हाला आणि नोटबुकच तर तुम्हाला सबमिट करायची आहे. म्हणजे तुम्हाला जे ऑनलाईन सबमिट करणार आहे तुम्ही प्रॅक्टिकल, ते नोटबुक मध्ये लिहिलेलं सबमिट करायचं आहे. प्रत्येक प्रॅक्टिकलची पीडीएफ वेगवेगळी करायची आहे, एकत्र करायची नाही. सर हॅलो. तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. अजून मी शेअर नाही केले. प्रॅक्टिकल नोटबुक मध्ये लिहायचे आहे ना. हो. प्रॅक्टिकलची नोटबुक जे आपण पहिला प्रॅक्टिकल घेतलं तिच्यातच ना. हो, त्यातच कंटिन्यू करायचंय पुढे. प्रॅक्टिकल नंबर 2 टायटल इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ गिवन अननोन सोल्युशन नंबर 2. गिवन अननोन सोल्युशन नंबर 2. काय टायटल आहे सर? सर थोडं स्लो डिक्टेट करा ना. इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ गिवन अननोन सोल्युशन नंबर 2. गिवन सर अननोन टायटल म्हणजे एम ना. एम ऑफ दिस प्रॅक्टिकल. सर पेज नंबर. इनऑर्गॅनिक सोल्युशन नंतर काय? सोल्युशन नंबर 2. रिपीट करा सर इनऑर्गॅनिक. सर एकदा टायटल सांगा ना परत. मॅन्युअल आहे ना तुमच्याकडे. पेज नंबर 15 टायटल इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस. सर टायटल लिहायचं का पहिले?
Inorganic qualitative analysis of given unknown solution number 1. Write down given unknown solution number 1. तुम्हाला प्रॅक्टिकल माहिती आहे कसं करायचं? स्टार्ट फ्रॉम पार्ट फर्स्ट. स्टार्ट फ्रॉम पार्ट फर्स्ट. सर एक Then मिनिट second. थांबा. सर सोल्यूशन सर ये हो गया है सर प्रॅक्टिकल नंबर एक सर हे से झालंय. सर ये झालं 1 मिनट. प्रैक्टिकल नंबर 1 से 5 तक फर्स्ट 5 प्रैक्टिकल के लिए एक ही प्रोसीजर है, सेम प्रोसीजर है. ओके. जे पहिले 5 प्रॅक्टिकल आहे त्यांना प्रोसिजर सेम आहे. फर्स्ट राइट डाउन पार्ट फर्स्ट प्रिलिमिनरी टेस्ट. पार्ट फर्स्ट प्रिलिमिनरी टेस्ट. सोल्युशन 1 का 2? सोल्युशन नंबर 2 फर्स्ट झालं ना आपलं. हॅलो. हो सर. सर तुमचा आवाज कट होतोय, 1 मिनिट थांबा ना. See, this is our chemistry laboratory. We have to perform all practicals in this laboratory. See, hello, it's my voice is clear now. Yes sir. Yes, sir. Okay. Now we have to take second practical. Perform second practical. Inorganic qualitative analysis of unknown solution number 2. We have to identify unknown solution number. This is unknown solution number 2. Color of this solution. Color of this solution. Blue. Blue color. ब्लू सर. Then write. ब्लू कलर. Then write. See in manual. See in manual. आवाज Color. कट होतोय. सर वाईक इज ब्रेक. Mute yourself. Mute yourself. सर आवाज कट होतोय. तुम्ही माइक ऑफ करा. सर एक Mute कॉलम yourself. बनवायची. Mute yourself. Hello. Yes, my voice is clear now. येस सर. Okay. First color. Color of the solution blue. Then write ब्ल्यू. inference. ये समोर कोणता काय inference आहे? सर काही दिसत नाहीये. CO2 plus. Cu plus 2 Two Cr plus- plus 3 may be present. May be present. ब्लू Screen ग्रीन हे ऑब्झर्वेशन मध्ये सर ब्लू आणि ब्लूइश ग्रीन लिहायचं ना. ब्ल्यू ग्रीन दिसले का? ब्ल्यू दिसला ना कलर. फक्त ब्ल्यू. ओके. ब्लू लिहायचं ना सर. हो. Yes. ओके सर. सेकंड नंबरचा प्रॅक्टिकल आहे ना. किती वेळा सांगायचं मी सेकंड नंबर प्रॅक्टिकल आहे. वेळेमध्ये जॉईन करायचं. प्रत्येक वेळेस मी प्रत्येकाला विचारलं सांगायचं का सेकंड नंबर प्रॅक्टिकल आहे, सेकंड नंबर आहे. फर्स्ट प्रॅक्टिकल झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही होते ना. हो, मला सर. 1 सेकंड येईल तरी मी पण सांगितलेलं तुम्हाला. सी simultaneously we have to write down. See this color. Blue color. Cu plus 2 and Cr plus 3 may be present. It may be present. असू शकतो परंतु त्या या सोल्युशन मध्ये ब्ल्यू कलर सोल्युशन दिस इज अननोन सोल्युशन. तुम्हाला यात परफॉर्म करायचं आहे प्रॅक्टिकल आणि त्यावरून आयडेंटिफाय करायचं आहे. मग यामध्ये कॅटायन किती असेल आणि ऍनायन किती असेल
कॅटायन किती असेल? कॅटायन, व्हॉट इज मीन बाय कॅटायन? यस, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणजे एक कॅटायन असेल आणि एक एनायन. कोणताही सॉलिड कंपाऊंड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर तिथे एक कॅटायन तयार होतो आणि एक एनायन तयार होतो, म्हणजे त्याला आपण आयन म्हणतो. येस, हॅलो हॅलो, Sir. काय प्रॉब्लेम कोणाचा? So write down color of this solution, then see this is the manual. Write down color, then second test, action on litmus paper. litmus paper वर काय ऍक्शन होईल आपल्याला ते नोट डाऊन करायचं आहे. देन टेक ब्ल्यू लिटमस पेपर. फर्स्ट ब्ल्यू लिटमस पेपर डिप इन गिवन अननोन सोल्युशन. Then see blue litmus paper, सर इन्फरन्स काय त्याचं? change the color of blue litmus paper. Blue litmus paper turns red. Red. Blue litmus turns red. म्हणजेच काय लिहिणार इथे पहा, ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड, तर काय लिहिणार? सोल्युशन इज acidic in nature. Acidic. Solution is Nature. acidic in nature. Salt of SO4 minus 2, NO3 minus, Cl minus may be present. असू शकतो प्रेझेंट. शुअरली कन्फर्म सांगितलंय का? सांगितलंय का? नाही. नो. No, sir. काय सर? रेड सर इन्फरन्स काय लिहायचे? काय सांगितलं मी आता लिहिण्यासाठी? Solution is acidic in nature. Acidic in nature. Polymer is Blue acidic litmus in paper. nature. आता इकडे बघा, सेकंड बी आहे, रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू. रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू. आता आपला सोल्युशनचा टाइप कळालाय, कोणता टाइप आहे, कोणता नेचर आहे? Basic in nature. Acidic nature आहे. Acidic in nature आहे. Acidic. रेड लिटमस ची टेस्ट घेणार का? गरज नाही सर. गरज नाही आहे. गरज नाहीये. नाही सर. Then third test, smell of solution. Smell of solution. ही ब्ल्यू कलरची टेस्ट घ्यायची, स्मेल ऑफ सोल्युशन. सर का बरं गरज नाही ते घ्यायची? एकदा सोल्युशनचा टाइप नेचर कळत आपल्याला. रेड आहे म्हणून ब्ल्यू लिटमस काय झाला? रेड झाला. जर ब्ल्यू लिटमस ब्ल्यू राहिला असता तर आपल्याला कन्फर्म करण्यासाठी काय केलं असतं आपण? सेकंड टेस्ट घेतली असती. दुसऱ्या टेस्ट सेकंड टेस्ट घेतली असते. हो. सो थर्ड टेस्ट, स्मेल ऑफ सोल्युशन. This is the blue litmus test. Yes. Blue litmus turns red झाला. Then take smell of solution. Solution is no smell of ammonia. आता तुम्हाला स्मेल येणार नाही तो काय? काय आन्सर त्याचा? No smell no smell of ammonia. Then NH4 plus may be present or absent? Absent. Absent. No smell of ammonia. No smell of ammonia. Then NH4 plus absent. Then write down part second, detection Sir. of group for basic radical. Write down. सर तो थर्ड पार्ट दाखव. थर्ड पार्ट तुझ्याकडे मॅन्युअल आहे सर ना? सेकंड पार्ट दाखवा ना. पार्ट सेकंड हा काय मी ओपन केलेला फर्स्ट प्रिलिमिनरी टेस्ट. प्रिलिमिनरी टेस्ट.
एक मिनट। प्रिलिमिनरी टेस्ट। कलर एक्शन ऑन लिटमस पेपर। कलर का क्या था, कलर का? कलरचं इन्फ्रेशन काय सर? क्या Solution आपको is कलर नहीं देखा acidic. क्या? इन्फरेंस कलर, हाँ कलर का इन्फरेंस क्या था? सर कलरचं ब्लू के इन्फ्लुएन्स सामने Cu2 क्या है? plus वो influence है। Ca3. ब्लू के सामने क्या है? Cu+2 Cu Cr+3 may be present। हॅलो ब्लू सर, कलर के सामने जो लिखा है स्मेल ऑफ है। सोल्युशनचं काय? स्मेल ऑफ सोल्युशनचं कलर ऑब्झर्वेशन नो स्मेल ऑफ अमोनिया। नो स्मेल ऑफ अमोनिया। एक्शन ऑन लिटमस पेपर। सर एक्शन रेड लिटमस। 1 मिनिट इकडे लक्ष द्या। 120 स्टुडंट्स 1 मिनिट 140 स्टुडंट्स आहे। प्रत्येकाला मी सांगायचं का? आता प्रत्येकाने विचारल्यानंतर मी ज्या वेळेस स्टार्ट केलेलं आहे प्रॅक्टिकल त्यावेळेस तुम्ही सर्व घेऊन बसायला पाहिजे नव्हतं। नोटबुक, पेन, मॅन्युअल। सर घ्या आता पाठ. प्रत्येक विचारतोय फर्स्ट टेस्ट दाखवा, सेकंड टेस्ट दाखवा। मी घेतली नाही का ती टेस्ट दाखवली नाही का? आता तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करा ना। हॅलो सर, एक क्वेश्चन विचारू का? यस यू कॅन आस्क। सर म्हणजे आपल्याला जर प्रॅक्टिकल मध्ये असं रॅन्डम सोल्युशन देतील का? हो, प्रॅक्टिकल एक्झाम नसते तुम्हाला फक्त सबमिट तुम्हाला करायचे ना परफॉर्म करायचे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल फक्त। सेकंड पार्ट सेकंड राइट डाउन पार्ट सेकंड डिटेक्शन ऑफ ग्रुप फॉर बेसिक रेडिकल। लिहिलं सर. ओरिजिनल फर्स्ट टेस्ट है ओरिजिनल सॉल्यूशन प्लस dilute HCl। OS means dilute ओरिजिनल सॉल्यूशन। OS म्हणजे काय? ओरिजिनल सॉल्यूशन ओरिजिनल सोल्युशन प्लस dilute HCl। C टेस्ट दिस ब्लू कलर अननोन सोल्युशन म्हणजेच ते काय? OS ओरिजिनल सोल्युशन वॉश टेस्ट ट्यूब बिफोर टेकिंग टेस्ट। टेक ओरिजिनल सोल्युशन इन टेस्ट ट्यूब, then it add dilute HCl hydrochloric acid, then see the test tube, observe no precipitate। पीपीटी तयार झाली का? सॉलिडिफिकेशन झालंय का तिथे? किंवा कलर झालाय का? नो सॉलिडिफिकेशन, that is no PPT। नो PPT absent असेल, नो PPT, then first group present or फर्स्ट absent? ग्रुप ऍबसेंट. First group absent। Write down absent। नो PPT फर्स्ट ग्रुप absent। absent असेल तर काय करणार? सेकंड टेस्ट घेणार। टेक सेकंड टेस्ट, wash test tube with water, then take original solution in test tube, take original solution, then it add hydrochloric acid, dilute HCl, hydrochloric acid, then it add S2S, this is S2S, झालंय का? प्रेसिपिटेट दिसतोय तुम्हाला? कलर स्मॉल पार्टिकल्स
Black color. कलर चेंज झाला सर. Change the color. Then colored PPT. Colored precipitate. Second group present का absent. प्रेझेंट. प्रेझेंट. Second group present. आता सेकंड ग्रुप प्रेझेंट आहे तर पुढच्या टेस्ट घ्यायच्या का या पार्ट मध्ये? नाही. नाही सर. काय घ्यायच्या? गरज नाही. एक कुणीतरी एक पीडीएफ पाठवली, त्या पीडीएफ मध्ये सर्वच्या सर्व टेस्ट लिहून ठेवलेल्या होत्या. लास्ट प्रॅक्टिकलला आपला काय प्रेझेंट आला होता? थर्ड इयर ग्रुप प्रेझेंट आला होता. मग आता हा प्रेझेंट पुढच्या टेस्ट घ्यायच्या आहे का? 4, 5, 6, 7 नो सर. नाही घ्यायच्या. मॅन्युअल मध्ये कोणी लिहिलं फर्स्ट ग्रुप प्रेझेंट, सेकंड ग्रुप प्रेझेंट, थर्ड ग्रुप प्रेझेंट, थर्ड बी ग्रुप प्रेझेंट, फोर्थ ग्रुप प्रेझेंट, फिफ्थ ग्रुप प्रेझेंट, हे असं घेतलं होतं का मी? नो सर. मॅन्युअल जे घेतलंय तेच लिहायचंय ना, ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत तेच लिहायची आहे. प्रेझेंट आली तर प्रेझेंट. आपला कोणता ग्रुप प्रेझेंट आलाय? सेकंड सेकंड ग्रुप. आलाय. देन take part third, second group is present. Then part third, analysis of group. कोणता ग्रुपचा अनालिसिस करणार? Analysis of group. सेकंड ग्रुप. Analysis of second group. See part third. Write down part third. Analysis of group. Analysis of group. मग आता अनालिसिस कोणत्या ग्रुपचं करणार? फर्स्टचं करणार का सेकंडचं? सेकंडचं करणार. सेकंड. त्याच स्टुडंटने मी तुम्हाला सांगितलं ना सर्व ग्रुप प्रेझेंट लिहिले, त्याने फर्स्ट ग्रुपचं अनालिसिस केलं, सेकंडचं पण केलं, थर्डचं पण केलं, फोर्थचं केलं. कुठून टेस्ट घेतल्या मला माहित नाही, घरची लॅबोरेटरी वाटते त्याचे. अनालिसिस ऑफ सेकंड ग्रुप. राईट डाऊन टेस्ट. अनालिसिस ऑफ सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुपचे अनालिसिस करायचंय. राईट डाऊन ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl प्लस H2S. ओरिजिनल सोल्युशन. ओरिजिनल सोल्युशन OS प्लस डायल्यूट HCl प्लस H2S. देन आता टेस्ट करायची आपल्याला घ्यायची आहे. टेक टेस्ट. वॉश टेस्ट ट्यूब विथ वॉटर. टेक ओरिजिनल सोल्युशन इन टेस्ट ट्यूब OS. Then it add dilute HCl, hydrochloric acid. Then it add H2S. Yellow color PPT. Formation of black color precipitate. Small particles आहे त्यामध्ये. Formation of black color precipitate. Black precipitate of CUS. Write down observation. Black precipitate of CUS. And imperance is CO2 plus Cu plus 2 may be present असू शकतो. मग आता आपला Cu plus 2 प्रेझेंट आला तर अनालिसिस ऑफ थर्ड इयर करायचं का? घ्यायची का टेस्ट? नाही सर. नाही घेणार. देन नेक्स्ट पार्ट 4th confirmatory test for basic radical. Confirmatory test for basic radical.
फर्स्ट टेस्ट दिलेली आहे. कोणता रॅडिकल आहे आपला प्रेझेंट? Cu+2. राईट डाऊन. CT फॉर सर Cu+2. यस. सर 1 मिनिट थांबता का सर? 1च मिनिट. पुढे थांबायचं. ओके सर. टेस्ट सिटी कशाची घेणार? सिटी कशाची घेणार? Cu+2. Cu+2 Cu+2 सेकंड ग्रुप. Cu+2 सेकंड ग्रुप. घेणार का सर्वांची सिटी घेणार? नो सर. नाही सर. ठीक आहे. सिटी काय दिलेली आहे? फर्स्ट सिटी, फर्स्ट टेस्ट. मी तुम्हाला एक्झाम्पल चांगलं सांगितलं होतं. जर आपल्याला मुंबईला जायचंय तर औरंगाबादच्या रोडला जायचं का? नो. आणि नो सर. मुंबईला जाताना मुंबईच्याच बाजूने जावं लागेल ना. पण आता तिथे पोहोचले मुंबईमध्ये, परंतु खरोखर मुंबई आहे का नाही तुम्हाला माहितीये का? मग तुम्ही काय करताल? एकाकडेच कन्फर्म करताल का दोन तीन लोकांना विचारताल ना की मुंबई आहे का? हो मग आपल्याला एकाच हो सर. कन्फर्म नाही करता येणार. असू शकते आपण काय म्हटलं, पोहोचल्यानंतर ही मुंबई असेल, परंतु कन्फर्म करण्यासाठी आपण काय करतो, जे 2-3 स्पॉट आहे आपण ते बघतो किंवा कोणाला तरी विचारून घेतो. सेम. ओके. फर्स्ट टेस्ट OS plus K4 APCN6. Write down OS plus K4 APCN6. OS plus K4 APCN6. See the test. सर 1 मिनिट दाखवा ना. काय? CT for Cu+2. फर्स्ट टेस्ट है OS plus K4 APCN6. See the test. Wash test tube with water. Take 1 to 2 ml original solution in test tube. Original solution in test tube. Then it add, this is original solution OS. Original solution, add K4 APCN6, potassium ferrocyanide. Potassium ferrocyanide. Then formation of chocolate red precipitate. See the test tube. Observe chocolate red precipitate. See, this is chocolate red color. Chocolate red precipitate. Then write down Cu+2 is Confirm. चॉकलेट रॉड Confirm. PPT. then second Chocolate red. test, chocolate red precipitate of Cu2 APCN6. Cu+2 is confirmed. Then take second test, original solution plus Ki. Original solution plus Ki. सर इन्फ्लुएंस काय लागायचं? Cu2 plus is confirmed. Cu2 plus is confirmed. Then take second test, original solution OS plus Ki. OS plus Ki.
This is Ki, potassium iodide. Brown precipitate, formation of brown precipitate, then brown precipitate of CuI2, then Cu plus 2 is Ki in Cu plus 2 is confirm. Then take third test OS plus NaOH, third test OS plus NaOH, OS plus NaOH. See, OS plus NaOH, sodium hydroxide, NaOH, sodium hydroxide, see, blue color precipitate, blue color चा precipitate तयार झाला, small particles of blue color. Then bluish precipitate of CuOH twice. Cu plus 2 is confirm. म्हणजे आपल्याला एक रॅडिकल मिळाला, एक बेसिक रॅडिकल मिळाला. कोणता आहे तो? कोणता बेसिक रॅडिकल मिळाला? CU2. CO2 plus 2. मग आता पुढे काय करणार? पार्ट 4 नंतर Part 5. Part 5th. पार्ट 5 आयडेंटिफिकेशन ऑफ ऍसिडिक रॅडिकल. आता आपल्याला एक ऍसिडिक रॅडिकल शोधायचा आहे. सर 1 मिनिट वरचं दाखवा ना. मॅन्युअल नाही तुमच्याकडे? नाही सर. ग्रुपला सेंड केलंय. ओके, दिस इज ह्या टेस्ट घ्यायची आपल्याला. ते पूर्ण लिहायचं आहे ऍज इट इज. ओके, so part 5th identification of acidic radical. Identification of acidic radical. फर्स्ट टेस्ट आहे OS plus AgNO3. कोणती टेस्ट आहे पहिली? OS plus AgNO3. टेक टेस्ट सर यस. तरी टेस्ट मागच्या प्रॅक्टिकल मध्ये झालेली आहे OS plus AgNO3. पण सोल्युशन वेगळं आहे ना. समजा एक जण मुंबईला गेला, दुसरा कोणी जाऊ शकत नाही का? तू मुंबईला गेला, दुसरा नाही जाणार का? ओके. OS plus AgNO3, silver nitrate, AgNO3. Add silver nitrate in original solution.
No precipitate, no PPT found in this solution. सर इन्फ्लुएंस काय आहे? ऑब्झर्वेशन नो पीपीटी ना. 1 minute. सर ऑब्झर्वेशन नो पीपीटी ना. No PPT. सर इन्फ्लुएंस काय आहे? सर इन्फरन्स सर मग टेस्ट काय लिहायची? इन्फरन्स काय लिहायचं सर? NO3 may be present. टेस्ट काय लिहायची आहे सर? अरे सरच नाही थांबा. होल्ड घेतलंय सरांनी. इन्फरन्स नो सोल्युशन लिहायचं. आणि टेस्ट OSAG. ऑब्झर्वेशन काय लिहायचंय? हॅलो. सर इन्फरन्स NO3 ना. 1 minute. अजून मी घेतलंय का? OS plus AgNO3 test. Repeat. OS plus AgNO3. See, no PPT found. So, NO3 may be no. NO3 मायनस मे बी प्रेझेंट. No. सर आपण ही टेस्ट केली तर काहीच रिझल्ट नाही आला, म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट आला, मग ही टेस्ट लिहायचीच नाही ना. नाही. ही थर्ड टेस्ट साठी नो पीपीटी आहे. फर्स्ट टेस्ट नो व्हाईट पीपीटी, देन CL मायनस BR मायनस I मायनस इज प्रेझेंट absent. Write down. absent. No white PPT. Write down. No white PPT. So inference is CL minus BR minus I minus is absent. Then take second test. Take second test. OS plus dilute HNO3. OS plus dilute HNO3. हे आपल्याला ऑब्झर्व करायचं इफर्वेसन्स ऑफ CO2. देन टेक टेस्ट. सर इफर्वेसन्स म्हणजे काय? स्मॉल एअर बबल्स सोल्युशन मध्ये तयार झाले तर इफर्वेसन्स म्हणतो आपण. पाण्याचे बुडबुडे जसे तयार होतात एअर बबल्स, सेम त्या पद्धतीने. क्यों मेरे पाए में भेजना? बिन वजह मत बात करा करो. बाहर निकल गया था. बिन वजह बात मत करो. Original solution, take original solution in test 2. Second test घेऊ राहिलो आपण. Original solution
काय टेस्ट दिलेली आहे? ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HNO3 प्लस डायल्यूट ओरिजिनल सोल्युशन plus dilute HNO3 nitric acid. See this nitric acid add in test tube. No सर दिसत नाही. एअर बबल दिसतात का? आहे का एअर बबल्स? नाही. जसं कोका कोला शेक केला त्याच्यात समजा तुम्ही स्क्रीन नाही Coca-Cola. दिसत आहे. हॅलो सर स्क्रीन नाही दिसत आहे. दिसते. दिसती सर. तुमच्याकडे काहीतरी दिसतंय, नेटवर्क sir. प्रॉब्लेम असेल. सर ओके ओके जर सर मा- तुम्ही कोको कोला शेक केला तर तिथे एअर बबल्स तयार होतात. सेम या पद्धतीने एअर बबल्स तयार झाले तर आपण त्याला इफर्वेसन्स म्हणतो, इफर्वेसन्स ऑफ CO2. पण इथे तयार झाले का? नाही सर. नो. Therefore, no effervescence of CO2. Write down observation. No effervescence of CO2. No effervescence of CO2. CO3 minus present का absent? Absent. Absent. CO3 absent है, sir. Minus is absent. Then take third test. OS plus barium nitrate. OS plus barium nitrate. OS plus barium nitrate. OS plus barium nitrate. Original solution wash test tube with water. Then take original solution in test tube. Then it add barium nitrate. Barium nitrate. This is barium nitrate. BaNO3 twice. See white color precipitate form. This is a white color precipitate. हो सर. So white color precipitate. So SO4 minus 2 present or absent? Present. Present. SO4 2 present है, sir. SO4 2 minus may be present. May be present. Write down may be present. So next part. Part 6 का है? Part 6 only for solution containing Cl minus, Br minus, सर I ऑब्झर्वेशन minus. काय आहे? काय बघितलं? ऑब्झर्वेशन No white White PPT. PPT. Sorry, White white PPT. precipitate. White PPT. White precipitate. So SO4 minus 2. SO4 minus 2. Present. Present. SO4 minus 2 may be present. Sir, white PPT insoluble in water. ते लिहायचे. Oh. White precipitate insoluble in dilute HNO3. SO4 minus 2 may be present. सर कोणाचं तरी माईक चालू Mute ourselves. Mute our mic. Mic off करा. Mic off करा. समर्थाच्या माईक चालू आहे, सर. Okay. पार्ट 5 मध्ये काय प्रेझेंट आला आपला? SO4 minus 2 may be SO4 present. 2 मायनस तर आता पार्ट 6 घ्यायचा का? पार्ट 6 घ्यायचा नाही. का? नाही, sir.
आपल्या सोल्युशन मध्ये Cl मायनस Br मायनस I मायनस आहे का प्रेझेंट? नो. नाही सर. म्हणजे पार्ट 6 घ्यायचा नाही. देन डायरेक्ट टेक पार्ट 7 confirmatory test for acidic radicals. Part 7 confirmatory test for acidic radicals. काय प्रेझेंट आलाय? प्रेझेंट काय आलाय? SO4. सिटी फॉर CO3 मायनस 2 घेणार का? नो. Cl मायनस नाही घेणार Br मायनस नाही I मायनस नाही सी सर पेज नंबर 30 सिटी फॉर SO4 minus 2 OS plus lead acetate solution. OS plus lead acetate solution. See observation. Test. So take original solution, then it add original solution plus lead acetate solution, lead acetate, add lead acetate in test tube. See white color precipitate form found. काय ऑब्जर्व केलंय? Observation is white color precipitate. See white PPT of PPSO4 soluble in warm ammonium acetate. White PPT of PPSO4 soluble in warm ammonium acetate. SO4 minus 2 is Confirm. confirm. Then Sir, take second SO4 test. minus 2 is confirmed. SO4 minus 2 is confirmed. Then take second test. Original solution plus BaCl2. OS plus BaCl2. Original solution plus BaCl2. Then take next test. Wash test tube with water. Take original solution in test tube. Original solution. Then it add barium chloride BaCl2. BaCl2. Barium chloride. See white precipitate form. White precipitate. So inference is SO4 is confirmed. CO4 2 minus confirmed. is confirmed. SO4 2 minus is confirmed. So finally write down result of today's practical. First result, basic radical in the solution. Cu plus 2. Basic Cu radical. Basic radical Cu. Cu plus 2. Acidic radical. SO4 plus 2. SO4 minus 2. SO4
SO4 2 minus. -2. Then molecular formula of compound. CuSO4. हे पहा मी तुम्हाला लास्टला सांगितलेलं आहे काय करणार Cu plus 2 SO4 -2 क्रॉस मल्टिप्लिकेशन दोन्हींवर सेम चार्ज आहे तर काय येईल बॅलन्स होतील इन केमिकल फॉर्म्युला CuSO4 काय येईल फॉर्म्युला CuSO4 and chemical name of compound molecular formula CuSO4 copper सर ते +2 आणि -2 कुठे गेले? बॅलन्स झाले ना इक्वल झाले कट झाले चार्ज सेम चार्ज होते ना कट झाले कॅन्सल झाले ते सेम चार्ज असल्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट प्रॅक्टिकलला A +2 आहे आणि B -2 आहे घेतले तर काय येईल A B सेम लिहायचं A2 B2 दोन्हीला चार्ज सेम आहे मग काय येईल तोच असा लिहू शकतो आपण AB फॉर्मेशन ऑफ AB पण याऐवजी जर A+2 -B3 असेल तर काय करायचं समजा A+2 -B3 तर काय करणार AB ऍज इट इज लिहिता A3B2. A3B2 ओके सर आणि जर B च्या पुढे 4 असेल तर वरती -3 आणि खाली 4. A4B2 काय A4 येईल ना मग सर हे बघ नाही ए तुम्ही कसं लिहिलं होतं आता A+2 लिहा वरती आणि इकडं B -3 ने SO4 तुला कसं 4 आहे तसं B ला खाली 4 लिहा ना. A+2 B 4 इथे काय and -3 सर -3 ओके कसं लिहिणार मग A4 in bracket B4 आता चार्ज द्यायचा आपल्याला A ला किती 3 A3 B4 B4 twice 2 B4 twice ओके हा एक सर ते -3 इकडे जाऊन प्लस होतं का? कुठे चार्जचं काहीच होत नाही तिथे चार्ज अरे त्यांना चार्ज नाही द्यायचा चार्ज नाही घ्यायचा त्यातला फक्त व्हॅल्यू घ्यायची त्याची कळालं सर. ओके कॉपर सल्फेट केमिकल नेम ऑफ कंपाऊंड हॅलो सर केमिकल नेम काय आहे? कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट. समजलाय का हॅलो Yes, sir. हो सर we will take 2-minute break after 2 minutes start next practical number 3rd same practical title of this practical inorganic qualitative analysis of given unknown solution number 3 थर्ड नंबर सोल्युशन घेणार आहे आपण 2 मिनिटचा ब्रेक घेऊ 2 मिनिट नंतर स्टार्ट करू ओके सर 5 मिनिटं. का बरं ठीक आहे 5 मिनिट वी विल मीट ॲट 2:40 PM सर ओके 3 मिनिट आहे. हो
बोलण्यात सर एक मिनिट. 245 ला मिड 245 240. सर 245 सर 245 सर 240 गवंडी. कुणाल गवंडी. सर 242 240. ओके. ओके सर. तर टायटल काय होतं? Inorganic qualitative analysis of unknown solution number 3. सर लेक्चर किती वेळापर्यंत अजून? हॅलो, ऐका ना, कोणतरी मला ना ते फर्स्ट पार्टचे ते एकदा सांगून दे ना, बस फर्स्ट पार्टचं थोडं, तिन्ही पण. मी सांगतो की हा सांग ना. कलर आहे ब्ल्यू. हा कलर ब्ल्यू. पहिले टेस्ट मध्ये कलर ली, ऑब्झर्वेशन मध्ये हा. ब्लू ली, ओहो. आणि इन्फरन्स मध्ये Cu2 प्लस आणि आता Cr3 प्लस मे बी प्रेझेंट आहे. ओके. त्याच्यानंतर एक मिनिट थांब. हा सेकंड आहे ऍक्शन ऑन लिटमस पेपर. हा हा. ब्लू टर्न्स रेड. ओके. इन्फरन्स आहे सोल्युशन इज ऍसिडिक इन नेचर. ओके. लिहिलं का? हो हो. तिसरं प्रॅक्टिकल किती पेज नंबर वर आहे? अरे तेच आहे ते, 2 मिनिटं थांब. फक्त सोल्युशन चेंज आहे. ओके चालेल. थर्ड वाला सांग ना मला फक्त. पेज नंबर अच्छा, याचं का? हा हा. स्मेल ऑफ सोल्युशन, हम्म. नो स्मेल ऑफ number? अमोनिया. ओके चालेल. 17 आणि इन्फरन्सली NH4 मे बी ऍबसेंट. ओके. थँक्यू. नो प्रॉब्लेम. माय हॅलो हॅलो, हॅलो, ऐका ना. बोल ना. अरे पार्ट 6 चा फोटो पाठवतो का? कॉन्फर्मेशन ऑफ टेस्ट ऑफ ऍसिडिक रॅडिकल. अरे ते मॅन्युअल मध्ये सगळं दिलेलं आहे. थांब मी पाठवतो तरी ग्रुपवर. हा चालेल. हॅलो. हा सर बोला आता. ओके. यस सर. सेकंड प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काही डाऊट? हो सर. हॅलो. So, next explain inorganic qualitative analysis of given unknown solution number 3. Three. Start from page number
17 part first preliminary test to make 3 columns in our प्रॅक्टिकल नंबर notebook. 3 ना. Practical number 3. Practical number 3. सर एम काय लिहायचा एम? Inorganic qualitative analysis of given unknown solution number 3. Inorganic qualitative analysis of given unknown solution number 3. Given unknown solution number 3. Part first, write down part first preliminary test to make 3 columns in our notebook. First column, write down test. Yes. Hello. First column मध्ये लिहा. 5 मिनिटं कशासाठी थांबायचे? का थांबायचं 5 मिनिट? हॅलो सर टायटल लिहायचंय. टायटल लिहिण्यासाठी इतका वेळ लागतो का? 2 मिनिट झाले मला जॉईन करून. नंतर लिह टायटल. पार्ट फर्स्ट प्रिलिमिनरी टेस्ट. पार्ट फर्स्ट प्रिलिमिनरी टेस्ट. प्रिलिमिनरी टेस्ट म्हणजे काय? जी सुरुवातीला टेस्ट घेतो आपण ती प्रिलिमिनरी टेस्ट राहील. प्राथमिक अनालिसिस करण्या अगोदर आपण आयडेंटिफिकेशन करण्या अगोदर काय करतो? एक प्राथमिक अंदाज घेतो कोणतं सोल्युशन असू शकतं. त्यालाच आपण प्रिलिमिनरी टेस्ट म्हणतो. प्रिलिमिनरी टेस्ट कलर सी सोल्युशन this is given unknown solution number 3. We have to identify name of this unknown solution number 3. या सोल्युशनचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. कोणतं सोल्युशन आहे जे दिसतं तुम्हाला बीकर मध्ये? पेल ग्रीन. हॅलो जे पेल ग्रीन कलर ऑब्झर्व करायचंय. कलर कोणता असेल? रेडिश येलो आहे का पेल ग्रीन कलर? कोणता आहे ते ऑब्झर्व करायचंय. रेडिश येलो. रेडिश येलो कलर. करेक्ट. रेडिश येलो कलर. कलर ऑफ द सॉल्यूशन रेडिश येलो कलर. राइट डाउन रेडिश येलो कलर. ऑब्जर्वेशन रेडिश येलो and inference AP+3 may be present. AP+3 may be present. AP+3 may be present. Hello, are you visible? Yes, Hello? sir. Yes. Okay. Second test, action on litmus paper. Second test, action on litmus paper. Take blue litmus paper, dip in given unknown solution. अरे नहीं रे मेरे प्रैक्टिकल चालू है. देख ले.
Action on litmus paper. Blue litmus, write down. Observation, blue litmus turns red. Blue litmus turns red. Solution is acidic in nature. Solution is acidic in nature. Write down. Inference. Solution is acidic in nature. Solution is acidic in nature. So take test third preliminary test. Smell of solution. Smell of solution. No smell of ammonia. याची टेस्ट आहे no smell of ammonia. So NH4 plus is absent. NH4 plus is absent. NH4 plus is absent. Then take कोणता पार्ट स्टार्ट करणार? Part 2. पार्ट 2 थर्ड सेकंड पार्ट. ऑब्झर्वेशन सांगितलं परत. स्मेल ऑफ सोल्युशनचं ऑब्झर्वेशन सांग ना एकदा. No smell of ammonia. No smell of ammonia. So NH4 plus is absent. Is absent. So we will take part second, detection of group for basic radical. कारण दिलेलं जे अननोन सोल्युशन आहे त्यात एक बेसिक रॅडिकल असेल आहे आणि एक ऍसिडिक रॅडिकल आहे. कारण डायल्यूट कंपाऊंड आहे. डायल्यूट कंपाऊंड मध्ये एक ऍसिडिक रॅडिकल राहतो आणि एक बेसिक रॅडिकल राहतो. देन पार्ट सेकंड, डिटेक्शन ऑफ ग्रुप फॉर बेसिक रॅडिकल. त्या मुलाला मग घरी बोलत असेल तू गेले तो मुलगा मनमाडला राहतो. बघू माईक चालू आहे तुमचा. हॅलो, वेट आवर माईक. Mute ourselves. Okay. Detection of group for basic radical. Detection of group for basic radical. First test, OS plus dilute HCl. OS plus dilute HCl. See the test. OS plus dilute HCl, hydrochloric acid. Take original solution in test tube. Original solution plus hydrochloric acid, dilute hydrochloric acid, dilute HCl. No PPT found. No PPT. Solidification दिसतंय का झालेलं नाही, म्हणून काय येईल? काय येणार इथे? ऑब्झर्वेशन, नो प्रेसिपिटेट, नो white, no precipitate. First group present. Absent. 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 Then we will take second test. कोणती टेस्ट घेणार आपण आता? सेकंड टेस्ट. सेकंड. OS plus dilute HCl plus H2S. OS wash test tube with water. Then take original solution in test tube. Then it add dilute HCl, hydrochloric acid. Then
H2S, then H2S, hydrogen sulfide, H2S. सर फर्स्टला काय करायचं? दिसतंय का colored precipitate? No precipitate, second group. हो सर. No precipitate, second group. Absent. First group ही absent आला, second group ही absent आला, तर पुढे काय करणार? Now we will take third test, original solution plus NH4Cl plus NH4OH. See the test? Wash test tube with water. Then take third test. Third test is original solution plus NH4Cl ammonium chloride. NH4Cl ammonium chloride. Then NH4OH ammonium hydroxide. जनरेट झाले तिथे प्रेसिपिटेट पहा, व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट आलाय का? व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट हो सर. हो सर. हो सर. व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट. So third A group is PPT from third A group. PPT form third A group present. Third A group present. Third A present. So next part is पुढच्या टेस्ट घेणार का? ह्याच्या टेस्ट नाही दिलेल्या आहे. नाही घ्यायचा. पुढच्या टेस्ट घ्यायच्या नाही आणि लिहायच्याही नाही नोटबुक मध्ये, मॅन्युअल मध्ये लिहायच्या नाही. काय येणार? थर्ड ए प्रेझेंट आला म्हणजे काय करणार? पार्ट थर्ड अनालिसिस ऑफ ग्रुप. कोणत्या ग्रुपचं अनालिसिस करणार? थर्ड ए ग्रुप. थर्ड ए अनालिसिस ऑफ थर्ड ए. टेस्ट ए OS plus NH4Cl plus NH4OH. OS plus NH4Cl plus NH4OH. Take original solution in test tube. Before of this, wash test tube with water. Take original solution in test tube. Then it add NH4Cl ammonium chloride. NH4Cl. Then it add NH4OH ammonium hydroxide. NH4OH. See, observe test tube. Which color precipitate form? कोणत्या कलरचा precipitate form झालाय? व्हाईट कलर. White color precipitate. व्हाईट. मग ऑब्झर्वेशन बघा, व्हाईट जिलेटिनस पीपीटी. ऑब्झर्वेशन कोणते? डर्टी ग्रीन पीपीटी, रेडिश ब्राऊन, ब्लूइश ग्रीन. कोणती आली? व्हाईट जिलेटिनस. राईट डाऊन ऑब्झर्वेशन व्हाईट जिलेटिनस पीपीटी. White gelatinous PPT. Al plus 3 may be Al plus 3 प्रेझेंट. may be present. आता अनालिसिस झाला. नेक्स्ट काय करणार? Al plus 3 part 4 कन्फर्म करणार. Confirmatory test for basic radicals. Part 4 confirmatory test for basic radical.
Which radical we have to confirm? Al plus 3. Group. Al CT part. So write down CT for Al plus 3. So CT for Al plus 3. CT दिलेली आहे. Original solution plus NaOH. Original solution plus NaOH. See the test. Take test. First test tube with water. Then take original solution in test tube. Original solution in test tube. Plus NaOH. OS plus NaOH. Formation of white colored precipitate. PPT दिसते. Formation of white color precipitate. So white gelatinous PPT Al plus 3 is confirmed. Then second test OS plus ammonium acetate. OS plus ammonium acetate. First test tube with water. ऑब्झर्वेशन कोणतं? सर स्क्रीन दाखव नाही. कोणता? OS plus NaOH. White gelatinous PPT Al plus 3 is confirmed. Okay. Mute ourselves. का सर Mute ourselves. माईक चालू आहे. कुणाल करा रे. हॅलो कोणाल गावंदे. कोणाल गावंदे. कोणाल गावंदे. कुणाल गावंदे आहे का? कुणाल गावंदे. सर ऑब्झर्वेशन काय? कुणाल गावंदे. हॅलो कुणाल गावंदे. आहे सर. यस कुणाल गावंदे. कोण आहे कुणाल गावंदे? हॅलो कुणाल गावंदे. रिप्लाय दे ना. बोल. कुणाल गावंदे कुठे आहे का? समर्थ नाही. कुणाल गावंदे. सर तुम्ही त्याचा माईक बंद केलाय. येस सर तुम्ही त्यांच्या माईक बंद केला. हॅलो कुणाल गावंदे. येस सर. काय करत होता तू? नाही सर चुकीने झाला. ओके सर हॅलो सर ऑब्झर्वेशन सांगा ना एकदा ते NaOH चा. OS प्लस NaOH. ऑब्झर्वेशन बघितलं ना तुम्ही काय आलंय? व्हाईट पीपीटी आली. White PPT is formed. White PPT is formed. Al3 White gelatinous confirmed. PPT Al plus 3 is confirmed. Now we will take second test OS plus ammonium acetate. OS plus ammonium acetate. Take original solution in test tube. Then it add ammonium acetate. सर पार्ट 4 का क्या? सर पार्ट 4. Part 4.
पार्ट 4 चल रहा है ना, कंफर्मेटरी टेस्ट, अमोनियम एसिटेट, दिस इज अमोनियम एसिटेट. Small अरे small, तू see, ये बाय की तरह small क्या small करती particles रहती है of कपड़े जो परपट्टी जैसे लोग precipitate. So Al plus 3 is confirmed. No PPT in cold but gives white gelatinous PPT. कोल्ड कंडिशन मध्ये पीपीटी नाहीये, परंतु ते व्हाईट कलरचे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स तयार होतात फॉर्म. सो Al plus 3 is confirmed. Al plus 3 is confirmed. Then सर ते जिलेटियस काय चिकट चिकट हातावर घेतली तर ती अशी चिकट लागते. जसं वॅक्स बघितला का तुम्ही? वॅक्स, मेणबत्ती, हो. कॅन्डल, वॅक्स Yes, कॅन्डल, sir. ती जशी किंवा ग्रीस बघितलेला असेल तुम्ही, यस सर. ग्रीस टाइप राहते ते. देन नेक्स्ट OS प्लस NaHPO4, OS प्लस NaHPO4. सी टेस्ट. सर अमोनिया एसिडचं ऑब्झर्वेशन काय आहे? व्हाईट जिलेटिनस पीपीटी. OS प्लस NaHPO4, NaHPO4, see, white color precipitate, white precipitate. So white gelatinous PPT. So Al plus 3 is confirmed. All these tests are Confirmed. So Al plus 3 is confirmed. All these tests are present. So Al plus 3 is confirmed. Now next test. Part कोणती राहील नेक्स्ट? पार्ट 5. Part 5. पार्ट 5. सर सर एकच मिनिट थांबा, माझं शेवटचं बाकी ते. आता मी तुला लिहिण्यापर्यंत थांबायचं का? ग्रुपवर तर एकच join ओके. शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं एकदा नोटबुक मध्ये, नंतर तुम्ही चांगलं लिहा नोटबुक मध्ये तुमचं मॅन्युअल बघून. तर मी डायरेक्ट नोट मध्ये लिहितोय. मग आता तू लिहित असेल तर बाकीच्यांनी थांबायचं तुझ्यासाठी. ठीक आहे. तर झालं. Al plus 3 is confirmed. So part 5, identification of acidic radical. Identification of acidic radical. हिटल्या मेरे OS plus AgNO3 टेस्ट, ऑब्झर्वेशन, इन्फरन्स. टेस्ट आहे, फर्स्ट टेस्ट कोणती आहे? OS plus AgNO3, नींद की गोली से लोग मर जाते हैं उसी OS plus AgNO3, से भी मर सकते हैं. सिल्वर नाइट्रेट. मरना तो मौत तो सब तभी आती है बनना चाहिए, बाकी तो कुछ भी खा लो, कुछ भी पी लो, कुछ भी लो. First test tube, then take original solution in test tube. Original solution in test tube. टेंशन में दूसरों को मिलाने के चक्कर में खुद ही पी जाते हैं. Then it add silver nitrate, OS plus silver nitrate, AgNO3. Add AgNO3. No PPT found. So Cl minus, Br minus, I minus is present का absent? Absent. Absent. Correct. Cl minus, Br minus, I minus is absent. So सर ऑब्झर्वेशन काय? अरे कोण आहे हा? तोच आहे गाडीचा व्हाईट बीपीटी वा. नो पीपीटी फॉर्म. व्हाईट बीपीटी. No नो PPT. व्हाईट बीपीटी. नो व्हाईट बीपीटी. Cl minus, Br minus, I minus is absent.
Then take second test OS plus dilute HNO3. OS plus dilute HNO3. OS plus dilute HNO3. Second test. Wash test tube with water. Original solution. Original solution plus dilute HNO3 nitric acid. No effervescence of CO2. Air bubble दिसले का तिथे? Small air bubbles. हो दिसतात का? दिसतात का? हो सर नाही दिसतात येस सर दिसताय. मला नाही सर दिसते. दिसलं होतं ना बघा पुन्हा सर दिसला ना. पुन्हा बघा ऍड केल्यानंतर जसं बॉईल कसं होतं पाणी तसं बॉईल झाले पाहिजे. एअर बबल्स बाहेर पडले पाहिजे गॅसच्या नाही फॉर्म सर मध्ये. नाही नाही दिसलंय. हो सर. नाही दिसत सर. नाही नाही दिसत नो इफर्वेसन्स ऑफ CO2. नो इफर्वेसन्स ऑफ CO2. तुम्ही कोको कोला कोल्ड ड्रिंक्स बघितले असेल ना, त्यामध्ये एअर बबल्स जसे बाहेर पडतात इफर्वेसन्स कार्बन डायऑक्साइडचे, त्याला आपण इफर्वेसन्स म्हणतो. CO3 मायनस इज absent का present? absent So take third test original solution plus barium nitrate. Take this test. Original solution plus barium nitrate. Take third test original solution in test tube सर plus barium nitrate. Add barium nitrate. See barium BaNO3 twice. Barium nitrate. Then no PPT found. PPT दिसते का? नो पीपीटी. No PPT. So NO3 minus maybe. NO3 minus maybe. Present. Present असू शकतो. May be present. Write down NO3 minus may be present. No PPT. NO3 minus may be present. So part 6. Part 6 घेणार का? सर सर Yes. Yes. नो सर काही घ्यायचं नाही. HNO3 काय? तुझा आवाजच नाही आला. HNO3 सांग. HNO3 हॅलो सर आवाज येतोय? हा येतोय. सर HNO3 सांगा ना. काय सांगायचं? टेस्ट दाखवायची का? ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्स. No effervescence of CO2. No effervescence असेल तर इन्फरन्स काय येईल? absent Is absent. is absent. तुम्ही नंतर कंप्लीट करताल का रायटिंगचं काम? फक्त टिक मार्क करा, शॉर्ट मध्ये लिहून घ्या. कंटिन्यू करा ना. Part 6 only for the solution containing Cl minus Br minus I minus. Only for the solution containing Cl minus Br minus I minus. आपल्या सोल्युशन मध्ये आहे का हे आयन्स? नो नाही सर. कोणता पार्ट घेणार? पार्ट 7 confirmatory test. After 5 take part 7 confirmatory test for acidic radical. कोणता रॅडिकल प्रेझेंट आला होता आपला? NO3 NO3 minus. So take कोणाला?
CT for NO3 त्या बाईला minus. कर आणि आता Hello. सर माईक कोणाचं चालू आहे? Then last, CT for NO3 minus nitrate radical. फर्स्ट टेस्ट नाही घेणार, सेकंड टेस्ट मी घेऊन दाखवतो तुम्हाला. रिंग टेस्ट. सेकंड टेस्ट इज रिंग टेस्ट. Original solution plus concentrate H2SO4. Cool the solution well, then add freshly prepared FeSO4 solution from the side of test tube. आता आपल्याला दोन टेस्ट ट्यूब मध्ये ही टेस्ट घ्यायची आहे. पहिली जी टेस्ट आहे ओरिजिनल सोल्युशन प्लस कॉन्सन्ट्रेट H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. हे जे मिक्सचर आहे ते कूल करायचं. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड FeSO4 घ्यायचा आहे. टेस्ट पहा, रिंग टेस्ट. लास्ट रिंग टेस्ट. सर फर्स्ट टेस्ट नाही लिहायचं सर मग पहिलं लिहायचंय की नाही? पहिली टेस्ट लिहा, परंतु सेकंड प्रेझेंट आली तर पहिली प्रेझेंट राहील. रिंग टेस्ट. सर ओरिजिनल सोल्युशन इन टेस्ट ट्यूब. सर ओनली रिंग टेस्ट. Only ring test. Only take ring test. Original solution plus H2SO4 sulfuric acid, concentrated sulfuric acid. Concentrated sulfuric acid. Cool the solution well in water. Cool the solution. हे जे सोल्युशन आहे आपल्याला ते कूल करायचं आहे टेस्ट ट्यूब मध्ये, वाटर मध्ये टेस्ट ट्यूब डिप करायची. ठीक मेरे हंड्रेड. कितने मार्क्स देंगे 20 में से? Cool the test tube. सब सही है ना क्या? तू पागल है कि तू? Cool in test tube. Then prepare ferrous sulfate solution. Prepare FeSO4 solution in second test tube. फ्रेशली प्रिपेअर्ड. आपल्याला पुन्हा एक सोल्युशन तयार करायचं आहे FeSO4 चं रिंग टेस्ट साठी. दुसरी टेस्ट ट्यूब ही वाटर मध्ये कूल करायची. कूल द टेस्ट ट्यूब इन वाटर. डिझॉल्व FeSO4 इन टेस्ट ट्यूब. फोर्थ टेस्ट ट्यूब कूल इन वाटर. दोन्ही बिकर मध्ये ठेवायच्या पाण्यामध्ये दोन्ही टेस्ट ट्यूब. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं आपण? फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये ओरिजिनल सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड घेतलं. आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये FeSO4. Then after cooling, add FeSO4 solution, slowly FeSO4 solution in sulfuric acid and ओरिजिनल सोल्युशन. थोडं हळूहळू टाकायचं. पहा एक रिंग तयार झाली. फॉर्मेशन ऑफ
brown color ring at the junction of two liquids. दोन लिक्विडच्या मध्ये एक ब्राऊन कलरची रिंग फॉर्म झाली. दिसते का ब्राऊन कलरची रिंग? Yes. Yes, sir. Yes, sir. Formation of brown color ring at the junction of two liquid. So NO3 minus is confirm. And finally, write down result. Basic radical in the solution. Al3 Basic radical in the solution. Basic radical in the Al plus 3. Basic radical in the solution. Al plus 3. Acidic radical in the solution. NO minus. Radical in the NO3 minus. Then molecular formula. ALNO. Al3 minus NO3. Al3 minus. 1 minute. Minus. Then molecular formula. ALNO. NO3. लाट नको मार. AlNO3. काय येईल AlNO3? 3. AlNO3 3. Then chemical name of compound, aluminum nitrate. Name of compound, aluminum nitrate. काय आलंय? Aluminum तर माझा एक डाऊट होता. Nitrate. aluminum nitrate आलाय. So this is the third practical. Sir, fourth. झालं का फोर्थ प्रॅक्टिकल आपलं? तर उद्या घ्या ना. हॅलो सर उद्या घ्या ना. मी म्हंटल का फोर्थ प्रॅक्टिकल घ्यायचं आपल्याला? नाही सर. No, sir. मग तुम्हाला जास्त काही झाली? Hello, sir. फर्स्ट प्रॅक्टिकलला डेट द्यायची आहे. डेट घ्या. डेट फॉर फर्स्ट प्रॅक्टिकल. डेट फर्स्ट प्रॅक्टिकलची डेट लिहा. राईट डाऊन डेट ऑफ फर्स्ट प्रॅक्टिकल. बोला सर. 4 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर. सेकंड प्रॅक्टिकल 11 ऑक्टोबर. थर्ड प्रॅक्टिकल 18 ऑक्टोबर. चार 11 आणि 18. ओके सर. झालंय का? झाले सर. तो अजून काही डाऊट आहे? नो सर. No, sir. सर ते हॅलो, हा बोल. मला एक डाऊट होता. ते तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आला ना तेवढं एक्सप्लेन करा ना ते LNO3 चा. हॅलो सर. हा सर हे ऑनलाईन तुम्ही घेणार आहे का? PDF काय? करून टाकायचे का online? मी एक लिंक सेंड करेल. लिंक 5 प्रॅक्टिकल झाल्यानंतर एक लिंक सेंड करणार आहे. म्हणजेच नेक्स्ट प्रॅक्टिकलला एक लिंक सेंड करेल. त्या लिंक मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल अपलोड करून द्यायचे आहे. ओके सर. हो. आता ओके, सर. स्टुडंटला कळालं नाही
मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करायचा पहा पुन्हा नाही Al थोडं सांगा फक्त. प्लस 3 आणि NO3 मायनस आलेला होता म्हणजे NO3 म्हणजे हा पूर्ण ग्रुपला मायनस चार्ज आहे. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं एक अल्युमिनियम ऍज इट इज लिहायचा ब्रॅकेट टाकून NO3 लिहायचा. NO3 वर किती चार्ज आहे -1 आहे म्हणजे इथे 1 घ्यायचा इथे 1 घ्यायचा. Al वर +3 चार्ज आहे म्हणजे इथे 3 लिहायचा आहे. किती लिहिला 3 म्हणजेच इथे AlNO3 ट्राईस हा झाला आपला केमिकल फॉर्म्युला AlNO3 हॅलो सर. ट्राईस. सर आपण पार्ट 2 मध्ये पाहिलं डिटेक्शन ऑफ ग्रुप फॉर बेसिक रॅडिकल. तर त्याच्यामध्ये नाही का ते सेकंडचं होतं बा ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस H2S. त्याच्यामध्ये आपण सेकंड प्रॅक्टिकल मध्ये आपलं ग्रुप प्रेझेंट आला आणि थर्ड प्रॅक्टिकल मध्ये ग्रुप ऍबसेंट कसं आला. आपण प्रोसिजर तर सेमच केली ना. सोल्युशन बदललं ना सोल्युशन बदललं ना. बघ आता मी ठाण्यापर्यंत बरोबर गेलो. मुंबईला जायचंय मला. ठाण्यापर्यंत बरोबर गेलो परंतु मी माझा रूट चेंज केला. मी कल्याण मार्गे गेलो आणि मी इकडून नवी मुंबईकडून गेलो. बदलला का नाही. ओरिजिनल सोल्युशन चेंज केलं का. सोल्युशन वेगवेगळं घेतलं ना आपण. पहिला 2 नंबर प्रॅक्टिकलला कलर कोणता होता सोल्युशनचा ब्ल्यू कलर. थर्ड प्रॅक्टिकलला कोणतं सोल्युशन होतं हा रेडिश ब्राऊन कलर. रेडिश ब्राऊन समजला. रेडिश येलो. हा रेडिश येलो समजला का. सोल्युशन बदललं म्हणजे टेस्ट चेंज होणार ना. अमोनिया म्हणजे काय असतं. अमोनिया म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन पासून तयार झालेला मॉलिक्यूल आहे अमोनिया. लॅब मध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल अमोनिया कोणता आहे. आता इथून मी सांगू शकत नाही ना स्मेल कसं येईल. आणि प्रॅक्टिकल आता एक मेसेज टाकलाय कोणीतरी प्रॅक्टिकल नंबर 2 चे फोटो टाका. माझे थोडासा बाकी आहे लिहायचा. मी प्रॅक्टिकल सायमल्टेनियस घेतलेला आहे. तुम्ही समजला असेल तर तुम्ही लिहू शकता. मॅन्युअल मध्ये बघून लिहू शकता का नाही लिहू शकत. लिहू शकतो सर. लिहू शकतो सर. हा मी कोणताही एक कंपाऊंड सांगितला तरी तुम्ही लिहू शकता. येस मी कोणताही एक रँडमली कंपाऊंड सांगितला तर तुम्ही रिवर्स जाऊ शकता ना. हो सर. यस सर. हो सर. ठीक आहे. सो यू कॅन लिव्ह नाऊ. एनी डाऊट अजून काही डाऊट आहे नो सर. नो सर. जर तुम्हाला काही डाऊट नसेल तर स्टेप झालं तरी चालेल. कॉल की थी कि तूने वो सर को
हं?